प्राप्त प्रसंगी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील आणि दुसरे अध्यायातील श्लोक क्रमांक 15 अर्जुनाला सुरुवातीलाच उपदेश करत असताना भगवंत म्हणतात यम हिन व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सो मृतत्वाय कल्पते। भगवंत म्हणतात हे अर्जुना, जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी कुठल्याही प्रकारे अस्थिर न होता, विचलित न होता, दोन्ही सुखाच्या अवस्थेतही आणि दुःखाच्या अवस्थेतही जीवनात सुख आलं दुःख आलं तरी स्थिर असतो, त्याला सुख आलं म्हणून वेगळ्या प्रकारची काही स्थिती त्या ठिकाणी निर्माण होत नाही, किंवा दुःख आलं म्हणून वेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी काही स्थिती निर्माण होत नाही। ज्याप्रमाणे तो सुखात असतो त्याप्रमाणेच दुःखात असतो, ज्याप्रमाणे दुःखात असतो त्याप्रमाणेच सुखात असतो, त्याची अवस्था बदलत नाही। त्या माणसाला या जन्म मृत्यूच्या रहाट गाड्यातून सुटणं सोपं जातंय। ज्याला आपण मुक्ती म्हणतो, ज्याला आपण मोक्ष प्राप्ती म्हणतो, ती निश्चित त्याला प्राप्त होत असते। खरं तर सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। आपलं जीवन आपण जगत असताना, आपल्या आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना कोणत्या दिवशी कोणत्या वेळेला कुठली बाजू पडेल, छापा का काटा, हे सांगू शकत नाही। दोन्ही पैकी एक असते, बरोबर आहे की नाही? दोन्ही पैकी एक असणार, पण कुठली पडेल सांगू शकत नाही। पण कोणतीही अवस्था जरी असली ना, सुखाची असली दुःखाची असली, तरी दोन्ही अवस्थेमध्ये जो स्थिर असतो, अस्थिर होत नाही, विचलित होत नाही, त्याला काही फरक पडत नाही। आम्ही पूर्वीपासून, आपण लहानपणापासून एक म्हण म्हणायचो बघा, श्रीमंती आली म्हणून माजू नये आणि गरिबी आली म्हणून लाजू नये, बरं का? श्रीमंती आली म्हणून माजू नये आणि गरिबी आली म्हणून लाजू नये। त्याला श्रीमंती असली काय आणि गरिबी असली काय, त्याला सुख असलं काय आणि दुःख असलं काय, काही फरक पडत नाही त्याला। जो अखंड आणि अखंड भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन असतो, जो अखंड आणि अखंड भगवंताच्या नामस्मरणामध्ये रममाण झालेला असतो, अशा माणसाला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यापासून सुटणं कठीण नसतंय। ज्याला मुक्ती म्हणतो आपण, ज्याला मोक्ष म्हणतो आपण, ते त्याला सहजगत्या प्राप्त होत असतंय। ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या रुंदे गावातील या चौधरी परिवाराच्या मातोश्री कैलासवासी पार्वतीबाई बाळू चौधरी आईसाहेबांना 15 ऑक्टोबर रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने 15 ऑक्टोबर रोजी त्या आपल्याला सोडून गेल्या। या चौधरी परिवाराचं त्या मातोश्रींच्या जाण्याने मातृक्षेत्र हरपलं गेलं। त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण आजची ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। या ठिकाणी माऊली या श्लोकावर भाष्य करत असताना म्हणतात, जे विषय जया ते ना कळती तया सुख दुःखे दोन्ही न पावती आणि गर्भवासु संगती नाही तया। या ठिकाणी माऊली म्हणतात की जो विषयांच्या वासनेच्या कोणत्याही बंधनामध्ये अडकत नाही, त्याच्या आयुष्यामध्ये सुख येवो किंवा दुःख येवो, त्याला काही फरक पडत नाही। त्याला आपण जे म्हणतोय पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरी शयनम,
त्यापासून त्याची मुक्तता झाली जाते, त्याला मोक्ष प्राप्ती होते, त्याला मुक्ती मिळते. आणि म्हणून पुरुषार्थाचे 4 भाग आहेत, ते धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष हा नंतरचा विषय आहे, मोक्ष हा शेवटचा विषय आहे पुरुषार्थामधला. सुरुवात होते धर्मापासून. सुरुवात कुठून होते? धर्मापासून. धर्म, नंतर अर्थ, नंतर काम आणि मग मोक्ष. धर्म म्हणजे धारण करणे. आपण काय धरलेलं आहे, आपण काय धारण केलेलं आहे. आणि त्या धर्माची ओळख करून देत असताना या ठिकाणी अनेक प्रकारे उपदेश केलेला आहे. या गीतेमध्ये, या ज्ञानेश्वरीमध्ये त्याच्यावर भाष्य केलेलं आहे भगवान आपल्या माऊलींनी, ज्ञानेश्वर माऊलींनी अनेक प्रकारे ओळख करून दिलेली आहे. आणि शरीर जात ही अघवे, हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू वा झुंजावे. झुंजावे हा तुझा धर्म आहे, म्हणून तू वा झुंजावे पंडुकुमारा. इंद्रिये जे जे म्हणते ते, त्याची जे पुरुष करते ते, तरलेची न तरती विषय सिंधू भव सिंधू. उपजे ते नसे, नसे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेता. आपण जी कर्म करायची आहेत, आपलं जे कर्तव्य आहे, आपल्याला हा नरदेह जो मिळालेला आहे, मनुष्य देह जो मिळाले, तो कशाच तो मिळालाय, कशासाठी मिळालेला आहे, काय कारणास तो मिळालेला आहे. ती कर्म करणं हा आपला धर्म आहे, ते कार्य करणं हा आपला धर्म आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्या वेळेला माणसाकडून धर्म घडला जातो, धर्माची जाणीव होते, धर्माची ओळख होते, ते कार्य ज्या वेळेला माणसाकडून घडलं जात आहे, त्यावेळेला निश्चित कसं जगावं, कसं वागावं, कसं राहावं, त्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होत असतो. अन्यथा भगवंतांनी जन्माला घातलेला आहे, या ठिकाणी तो कार्य करतो. जसा जन्माला घातलेला आहे तसा आलेला आहे, वाढ वाढ वाढतोय. त्याच्या जगण्याला अर्थ नाही, त्याच्या कर्माला अर्थ नाही, त्याच्या कार्याला अर्थ नाही. जे वाट्याला आलंय ते करतो, त्याचं ज्ञान नाही. त्याला मी का करावं हे त्याला ज्ञान नाही. मी संसार का करावा, मी प्रपंच का करावा, मी सगळा व्यापार व्यवसाय, उद्योग धंदा, नोकरी, व्यवसाय कशासाठी करावा, याचं ज्ञान नाहीये. इतर करतात म्हणून करायचं, आले वाट्याला म्हणून करायचं. आणि हे सगळं करता 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 एक दिवस मृत्यू आला की ह्या जगाचा निरोप घ्यायचा, ह्या जगाला सोडून जायचं. काय अर्थ आहे त्या जीवनाला तुम्ही सांगा ना. असे कितीतरी गेले ना आतापर्यंत, कितीतरी गेले. जगद्गुरु तुकोबा देहू मध्ये येण्याच्या आधी कितीतरी गेले, बरोबर आहे की ना. जगद्गुरु तुकोबांनी कार्य केल्यानंतर आतापर्यंत कितीतरी गेले. पण आम्ही आवडीने आमच्या रुंद्यापासून तर देहू पर्यंत जाता जाता ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम जयघोष करत करत जे आळंदीला देऊला जातो ना, ते केवळ आणि केवळ माऊलींसाठी, जगद्गुरु तुकोबांसाठी. मातीत मरणारे अनेक असतात, सगळेच आहेत. शास्त्र असं सांगतं, यत् दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नसतंय. ज्याच्यापासून जशा पद्धतीने उत्पत्ती झालेली आहे, त्याचा विनाश, त्याचा नाश त्याच गोष्टीमध्ये होतो. साधं उदाहरण, पंचभूतांचं ओळख करून देत असताना संतांनी मांडलं, पृथ्वीची निर्मिती ही आपापासून झालेली आहे. पृथ्वीची निर्मिती ही पाण्यापासून झालेली आहे, आपापासून झालेली आहे. शेवटी शेवटी प्रलयाच्या काळी, विनाशाच्या काळी आपच तिला नष्ट करतय. आपल्या देहाकडे जर पाहायला गेलं ना, ह्या पृथ्वीची निर्मिती आपापासूनच झालेली आहे. मातेच्या श्रोणीत पित्याचे रेत, अत्यंत दोष ज्या विटाळा, त्या विटाळाचाची पुतळा, येथे निर्मळपणाचा सोहळा केवी खडे. पृथ्वीची निर्मिती
ही आपापासून झालेली आहे. आज ही पृथ्वी जी कार्य करते ना, ही पृथ्वी जी कार्य करताना दिसते की नाही, ती आपावरच अवलंबून आहे की नाही. अपाचे भाग आहेत या ठिकाणी शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र आणि श्वेद आहे की नाही. शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र आणि श्वेद. मला वाटलं बसेल काय ते, म्हणून त्याला घेतलं बरं ते. ही पृथ्वी कशावर अवलंबून आहे? बरोबर आहे ना बाबा, आपावरच अवलंबून आहे की नाही. तुमच्या शरीरात रक्त असेल तर शुक्लित, श्रोणित, लाळ. कधीतरी घशाला कोरड पडली, तोंड जर कोरड झालं तर पाण्याची गरज लागते. माणूस घाबरला जातो, माझा अचानक घसा असा कोरडा का पडला, माझ्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं का. मूत्र आणि श्वेद ते आप ज्या तेजापासून निर्माण झालेलं आहे. विज्ञान म्हणतंय सूर्य किरण त्या सागरामध्ये पडले, त्या सागराच्या पाण्याची वाफ तयार झाली, त्याचे ढग तयार झाले आणि ते ढग पाण्याच्या रूपामध्ये परत आले. पाण्याची निर्मिती ही तेजापासून झालेली आहे. आपल्या शरीरात सुद्धा पाण्याची निर्मिती ही तेजापासून झालेली आहे. जोपर्यंत तेज आहे तोपर्यंत सगळ्या प्रकारचं रक्त, आपण त्याला बळ म्हणतो, शक्ती म्हणतो. ते तेजाचे प्रकार आहेत आपल्या शरीरातले: क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन. तुम्हाला वेळेवर व्यवस्थित भूक लागत असेल तर तुमचं शरीर व्यवस्थित राहणार आहे. म्हणजे रक्त, लाळ, मूत्र, शुक्लित आणि श्रोणित ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित राहणार आहेत. तहान लागत असेल तर क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन. वेळेवर झोपलं तर माणूस फ्रेश असतो. अन्यथा जागरण जर असलं तर माणसाच्या चेहऱ्यावरून लगेच समजतंय थकलेला आहे, जागलेला आहे. पुढच्या गोष्टी सगळ्या आहेत त्याच्यावर अवलंबून आहे की नाही. कोणत्या गोष्टीचा वापर माणसाने किती करावा, कशा पद्धतीने करावा, त्याचं नियम दिलेले आहेत संतांनी. अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना, अति काम त्या राम चित्ती वसेना, अति लोभ त्या क्षोभ होईल जाना, अति विषयी सर्वदा दैन्यवाणा. तहान लागलेली आहे, पाण्या पिण्यापुरता तो ग्लास मांडणीवरून घ्यावा, पाणी प्यावं, परत तो ग्लास मांडणीवर ठेवता आला पाहिजे. पुढची तहान लागेपर्यंत त्याच्याशी खेळता कामा नाही. आणि ज्यांनी ज्यांनी तसं केलं ते उद्ध्वस्त झाले, बर्बाद झाले. आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे बाबा बरोबर आहे की नाही. ज्यांनी ज्यांनी तसं केलं ना, बर्बाद झाले. ते काही नाही राहिलं, नाव पण शिल्लक नाही राहिलं त्यांचं. आणि म्हणून ते तेज ज्या वायूपासून निर्माण झालेलं आहे, चलन, वलन, प्रसारण, निरोधन आणि आकुंचन, तो वायूच्या आकाशापासून निर्माण झालेला आहे. म्हणून डॉक्टरांकडे गेल्यानंतर पहिले तपासलं जाते पोट. पहिले स्टेथोस्कोप तुमच्या पोटाला लावतात, हातामध्ये हात दाबून बघतात, असं इथं दुखतंय, तिथं दुखतंय, आहे की नाही. साधं उदाहरण आहे, ज्या वेळेला आम्हाला बाहेर कुठेतरी देव दाखवायचा असेल ना, त्यावेळेला आम्ही हात कुठे दाखवतो, देव कुठे आहे, वरती आहे. आमच्या शरीरामध्ये जर देव दाखवायचा असेल तर मग आम्ही कुठे दाखवतो, देव कुठे आहे. म्हणजे ते आकाश आणि हे आकाश, हे आकाश. काम, क्रोध, शोक, मोह आणि भय हे आकाशाचे भाग आहेत. महत्वाचा विषय काय, जे ज्याच्यापासून निर्माण झालंय ना ते तिथेच विलीन होत आहे. तो आप ज्या तेजापासून निर्माण झालेला आहे तोच तेज आपाला शोषून घेतोय. काही काळापूर्वी आमच्या ओहळ्या वाहत होत्या, आमच्या गावातून असं पाणी वाहत होतं, आमच्या ओहळातून असं पाणी वाहत होतं. शोषलं कोणी, तेजाने शोषून घेतलं, तेजाने शोषलं. ज्या वायूपासून तो तेज निर्माण झालेला आहे. बत्ती विझवायची असली तर आम्ही फुंकेचा वापर करतो. चूल पेटवण्यासाठी सुद्धा फुंकेचाच वापर करतो.
निखारे जर असतील आणि निखाऱ्यातून जर अग्नी प्रज्वलित व्हावा तर फुंकेचा वापर करतो, पण ज्या वेळी विझवायची असेल, ज्या वेळेला बत्ती विझवायची असेल, मेणबत्ती विझवायची असेल, आमच्या फुंकेने जर विझण्यासारखं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा त्याचाच वापर करतोय आम्ही. वायू, जो वायू आकाशातून निर्माण झालेला आहे, श्वास घेताना सुद्धा तिथेच आणि सोडताना सुद्धा तिथूनच. तो वायू ज्या आकाशापासून निर्माण झालेला आहे, आला आला वारा सोसाट्याचा भरपूर वारा आला, 2-4 घरं पण उडवली, पण मग पुढे गेल्यानंतर तो म्हणतो आमच्याकडे काहीच नाही. मग तो गेला कुठे बरं, विलीन झाला कुठे? जे भूत ज्या भूतापासून निर्माण झालेलं आहे ते भूत त्या ठिकाणी नष्ट होत आहे, तेच भूत त्याच ठिकाणी नष्ट होण्याचं सामर्थ्य त्या भूताकडे असते. पंचभूतात्मक देह आहे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आम्ही प्रत्येक ठिकाणी कार्य करत असताना बोलून सुद्धा दाखवतोय, काय नाही रे, शेवटी देहाची मातीच आहे की नाही. काय येतंय माणसाच्या बरोबर, करगोटा सुद्धा येत नाही. पण हे कुठे स्मशानात गेल्यानंतर एकदा काय मागे फिरलो, मागे वळलो की रे माझ्या मागल्या टाकण्या चांगल्या, काही नाही, त्याच्यामध्ये काही परिवर्तनच नाही. जे बोलतोय, जे आपल्याला कळतंय त्याप्रमाणे वागता आलं पाहिजे, याला आत्मज्ञान म्हणतात. ज्ञानाचे प्रकार अनेक आहेत बरं का, ज्ञानाचे अनेक प्रकार आहेत. माऊली म्हणतात ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करूते अर्जुना. ज्ञानाग्नी असा आहे, सगळ्या कर्माचं भस्म करताय. ज्ञानाग्नी सगळ्या कर्माचं भस्म करताय. त्यासाठी तो ज्ञानाग्नी प्रज्वलित करता आला पाहिजे. आमच्याकडच्या पाप कर्माचं, पाप बुद्धीचं, पाप विचारांचं भस्म झालं पाहिजे, हे आम्हाला प्रामाणिकपणे वाटतंय. कोणालाच असं वाटत नाही की मी खूप वाईट कर्म करावीत, माझ्याकडून वाईट कर्म घडावीत, पण घडल्याशिवाय राहत नाही. तुमचा मुलगा वाया जावा म्हणून तुम्हाला सत्यनारायण घालायची गरज लागत नाही. तुमचा मुलगा व्यसनाधीन व्हावा म्हणून तुम्हाला देवाकडे नवस करण्याची गरज लागत नाही. पण वाया गेलेला मुलगा चांगला व्हावा म्हणून सत्यनारायण घालायची गरज लागते. व्यसनाधीन झालेला मुलगा निर्व्यसनी व्हावा, त्या व्यसनापासून मुक्त व्हावा म्हणून देवाकडे प्रार्थना, देवाकडे नवस करायची गरज लागते, आपल्याला आवश्यकता लागते आपल्याला. संत म्हणतात सगळ्या पापाचं, सगळ्या पाप बुद्धीचं, सगळ्या वाईट विचारांचं भस्म करण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे? ज्ञानामध्ये आहे. आणि ज्या ज्ञानामध्ये सगळं भस्म करण्याचं सामर्थ्य आहे ना, ते ज्ञान आपल्याला कुठे प्राप्त होत आहे, कसं प्राप्त होत आहे, त्याला म्हणतात तरी काय, कसं असतंय, कशाशी खातात हे तरी कळलं पाहिजे ना, आहे की नाही. कधीतरी आम्हाला असं वाटतं की माझ्या अमुक ओव्या पाठ आहेत, माझ्या अमुक अभंग पाठ आहेत, मी एवढे एवढे ग्रंथ ऐकलेत, वाचलेत, एवढं ज्ञान आहे मला. दादा याला पांडित्य म्हणतात. आपण कसं जगावं हे ज्या ज्ञानातून कळतंय ना, ज्या वेळेला एखाद्याकडून काहीतरी चुकी घडत असेल त्यावेळेला आम्ही त्याच्याकडे एक बोट दाखवतोय, पण त्याच्याकडे एक बोट दाखवत असताना 4 बोट आमच्याकडे आहेत हे ज्या वेळेला आम्हाला कळतंय ना, त्याला आत्मज्ञान म्हणतात. त्याला काय म्हणतात? आत्मज्ञान. म्हणून ते ज्ञान आपण प्राप्त करून घ्यायचं आहे. बीज अग्नीने भाजले त्याचे वाढणे खुंटले, ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज. अन्यथा 1400 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा वनामध्ये गेलेले, जंगलामध्ये गेलेले, जरा कुठे घुंगरांचा आवाज आला, वास्तविक त्यावेळेला डोळे मिटलेले असतानाच मनामध्ये विचार यायला पाहिजे होता की कुठल्या हरणाच्या पायाचा आवाज नाहीये हा, कुठल्या कोल्ह्याच्या पायाचा आवाज नाहीये हा, कोणत्या पक्ष्याच्या किंवा कोणत्या प्राण्याच्या पायामध्ये घुंगरू पैंजण घातले जात नाहीत. जर घुंगरांचा आवाज आहे तर मी डोळे उघडावेच का? तर मी डोळे उघडावेच का? किती फरक आहे बघा. जगद्गुरु तुकोबांच्या तीच वासना घेऊन ती बाई जवळ येते आणि जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात? जाई ओ माये
साधने तरी हेचे आता जो कोणी साधेल परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया अद्वया कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा सगळ्या खायला धावतात, सगळ्या फाडायला धावतात. अरे एक वेळ जर आम्ही त्या जलचरांच्या अधीन जर झालो ना तर ती जलचर आम्हाला सोडतील. तुमच्याकडे बळ असेल, तुमच्याकडे जर ज्ञान असेल तर तुम्ही एखाद्या वेळी मगरीच्या तावडीतून सुटू शकता. औषध उपचार जर वेळेवर झाले तर कितीही विषारी सापाने दंश केला तरी सुद्धा तुम्ही वाचू शकता, काही तुम्हाला फरक पडणार नाही. पण काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागता तुटेना, मद मत्सर ओहोटेना, भुली पडली वासना धामीन पडली गळा, घालून वेंटाळे वमी गरडा, जिव्हा लाली वेळो वेळा भयानक. एक एक वासनेची धामीन अशी आहे ना, ज्या वेळेला ती वासनेची धामीण तिची शेप एखाद्या जनावराच्या नाकामध्ये टाकते की नाही, त्या वेळेला त्याला आनंद वाटत असतो, सुख वाटत असतो. पण ती शेप त्याच्या नाकामध्ये गेल्यानंतर काही काळांतराने ती ज्या वेळेला खवला उभी करते त्या शेपीची आणि सारडेशी खेचते की नाही, त्या वेळेला त्याच्याच नाकाला वेदना होतात, त्याच्यातून रक्त आलं जातंय, नवे नवे त्या प्राण्याचा मृत्यू त्या ठिकाणी झाला जातो, त्याला प्राणाला मुगावं लागतंय त्या ठिकाणी. वासनेचं असंच आहे. म्हणून हे क्षणिक सुख आहे दादा. पाहिजे सुंदर, ध्यानते सुंदर, दिसते सुंदर सर्व काही, अशी ज्याच्या दृष्टी पडते ही सृष्टी, कृपेचीच वृष्टी करीतो देव. जाणावे सत्वर जग हे नश्वर, मानावा ईश्वर आहे एक. जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणोनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट, हे मात्र निश्चित आहे. नीती भ्रष्ट झाल्याशिवाय माणसाला क्षणिक सुख सुद्धा भेटत नाही. मग ते जर क्षणिक आहे, काही वेळापुरतच आहे, काही काळापुरतच आहे, तर काय म्हणून आपण त्याला बळी पडावं, का म्हणून आपण त्याच्या अधीन राहावं, का म्हणून त्याची आपण अपेक्षा करावी. अरे चिरकाल टिकणारं सुख, निरंतर टिकणारं सुख, तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत नव्हे नव्हे पुढच्या भविष्य काळापर्यंत टिकणारं सुख, आणि त्या सुखाची जर ओळख संत आम्हाला करून देतात. सर्व सुखाचे आगर, आगर म्हणजे भांडार, बाप रकुमा देवीवर. संताची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही, तळमळ दुःख लैश. मग हे निरंतर टिकणारं सुख आहे, हे चिरकाल टिकणारं सुख आहे. आम्ही का म्हणून क्षणिक सुखाच्या मागे लागायचा. एक एक मगर मिठी अशी आहे ना दादा, एक वेळ आपण त्या प्रत्यक्षात मगरीच्या मिठूतून सुटू, पण ह्या वासनेच्या मगरीच्या मिठूतून सुटू शकत नाही. आपण नाही सुटू शकत. भले भले गेले, भले भले गेले, तिथं आपलं काय आहे की नाही, आपलं काय आहे तिथे. एक एक विषय, एक एक विचार या ठिकाणी असा आहे. एकदा एखाद्या भोवऱ्यामध्ये आपण सापडलो ना, साधं उदाहरण, एखाद्या नदीवर जर आपण गेलो आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर एखादा असा भोवरा असतो बघा, त्या भोवऱ्यामध्ये सापडलेली वस्तू, एखादा थर्माकोलचा तुकडा सापडू द्या त्याला, काही काळांतरापर्यंत तो हिंडतो फिरतो, बरोबर तिथेच येऊन अडकतोय, परत इकडे तिकडे जातोय, परत तो भोवरा काय करतो, आपल्याकडे खिचून घेतो. तसं ह्या संसार रूपी जीवनामध्ये, या संसार रूपी भवसागरामध्ये कार्य करत असताना, फिरत असताना, विहार करत असताना, जात असताना हे अनेक प्रकारचे भोवरे आहेत. हे भोवरे आपल्याला काय करतात, कुठेही जरी गेलो तरी खेचून घेतात, आकर्षित करतात. आणि आकर्षित करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे, आकर्षित करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये. ज्या वेळेला आम्ही कधीतरी देवाच्या भेटीसाठी निघतो ना, त्यावेळेला सुद्धा काही वेळेला आम्ही तिकडे आकर्षित झालो जातो, आणि तिकडे आकर्षित होऊ नये म्हणून आम्ही प्रवचन श्रवण करत असतो, आम्ही कीर्तन श्रवण करत असतो, आम्ही अखंड हरिपाठ, काकडा, भगवंताचं नामस्मरण करत असतो. कारण कितीही मोठी वासना येऊ द्या, कितीही मोठा कोणताही विषय येऊ द्या, त्यापासून जर परावृत्त व्हायचं असेल, त्यापासून जर बाजूला व्हायचं असेल,
तर सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात श्रेष्ठ जर असेल तर ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. ते नाम आम्ही घेतलं पाहिजे. नाम नाही ज्याच्या वाचा, आहे की नाही? जगद्गुरु तुकोबांची भाषा बघा किती स्पष्ट आहे, किती स्पष्ट बोलतात. ज्याच्या मुखात नाम नाही ना, नामाविना मुख सर्पाचे ते बिल, जिव्हा काळ सर्प आहे. नाथ महाराज बोलतात, ज्याच्या मुखात नाम नाही ना ते बिल आहे सापाचं, आणि जीवा हा काळ सर्प आहे, कुठे त्याला घेऊन जाईल सांगू शकत नाही. काहीतरी चावता चावता पटकन ते दात जिभेला चावले, चावल्याबरोबर लगेच पाणी येतंय बघा जिभेतून, म्हणजे रडते ती. रडता रडता बोलते, मी एकटी म्हणून तुम्ही चावता का रे? हे बोलतात, आम्ही 32 आहेत, तू काय करणार आहे? आम्हाला किती आहेत? आमची मेजॉरिटी किती आहे? 32. तू एकटी काय करणार आहे? आणि मग 4 चौघांच्या ज्या वेळेला गेले, मस्त अशी गर्दी होती. गर्दी असलेले अगदी मस्त तरुण बघितले असे धडधाकट, आणि वळली ना वेडी वाकडी, कारण नसताना त्याने शिव्या दिल्या. त्यांनी विचार केला, अरे याचा आपला काही संबंध नाही, याला कधी आपण बघितलं नाही, काय नाही, शिव्या देतोय. ऐक ना, एक एक मारल्या बरोबर 32 खाली, मग ती जीभ बोलते मी एकटीच आहे. पण असं काही केलं का तुम्हाला घर सोडावं लागलं? ऐक ना, जिभेमध्ये किती पॉवर आहे. म्हणून हे ज्याने सांभाळलं ना, आपण बोलायचं बघा, शस्त्राने केलेली जखम भरता येते, पण जिभेने केलेली जखम भरता येत नाही. मग संत जंगलामध्ये राणावनात जाऊन नामस्मरण करायला काय? अरे बाबा, त्यांना ती सद्बुद्धी, भगवंताच्या कृपेने ज्ञान झालं, आत्मज्ञान झालं, आणि म्हणून ते कार्य त्यांच्या ठिकाणी पाहायला मिळालं. आहे की नाही? म्हणून ह्या कर्माचं भस्म करण्याचं सामर्थ्य त्या ज्ञानामध्ये आहे. ते ज्ञान प्राप्त झालं पाहिजे आपल्याला. आहे की नाही? एकाने मस्त अशी कारळी लावलेली, आणि तो कारळी भाजीपाला करण्यामध्ये गावामध्ये 1 नंबर होता त्याचा, बरं का? गावामध्ये 1 नंबर. म्हणजे त्यांच्या पंचकृषीमध्ये कुठेही जरी भाजीपाल्याचा विषय निघाला, आणि विशेष करून कारली हा विषय जर निघाला, तर त्याचं नाव घेतलं जायचं. कुठून बी आणतो काय माहिती, कसं पिकवतो काय माहिती, पण त्याच्या एवढं कोणच हे उत्पादन काढत नाही. म्हणून मग शेजारच्याच गावातील त्याच्याच एका मित्राने काय केलं, त्याला सांगितलं, दादा यावर्षी मलाही कारली लावायची आहे, तुझ्याकडे बी मिळेल का? अरे म्हणे मिळेल ना, तू माझा सखा मित्र आहे, जवळचा मित्र आहे. का नाही मिळणार? आणि दिलं त्याने बी सुद्धा, दिलं सुद्धा बी त्याने. त्याने विचारलं, ज्या दिवशी तू लागवड करशील त्या दिवशी मी लागवड करेन, मुहूर्त चुकायला नको. तू ज्या दिवशी पाणी देशील फक्त मला सांगायचं, त्या दिवशी मी पाणी देणार, तशीच मी मेहनत करणार, मला तुझ्यासारखंच उत्पन्न काढायचं आहे. आणि झालं, ते बी घेतलं, याने लागवड ज्या दिवशी केली त्याने त्या दिवशी केली, याने ज्या दिवशी पाणी द्यायचं त्या दिवशी त्याने पाणी द्यायचं. ऐक, 8 दिवसात त्याचं बी वरती आलं. 15 दिवसात अगदी चांगल्या प्रकारे बघण्यासारखं झालं. 15 दिवस झाले तरी त्याचं बी अजून मोड पण आलं नाही. आणि मग विचार करायला लागला, अरे सारखंच बी आहे, त्याच्याच जवळून आणलेलं आहे, एकाच दिवशी लावलेलं आहे, एकाच वेळी दोघांनी पाणी दिलेलं आहे, फरक काय पडला? त्यावेळेला त्याने काही सांगितलं नाही, पण 4-5 वर्षानंतर जेव्हा एकत्र बसल्यानंतर त्याने बात काढली ना त्या शेजारच्या माणसाने, त्यावेळेला ज्याने दिलं होतं बी त्याने सांगितलं, अरे मी तुला बी दिलं होतं पण निघू नये म्हणून भाजून दिलं होतं. काय बोलतो? ते बी उगवू नये म्हणजे माझ्यासारखी कोणी कारळी उत्पादन काढू नये म्हणून काय केलं होतं? भाजून दिलं होतं. आपला विषय काय आहे? ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करू ते अर्जुना. हे वासनेचं बीज तुम्ही ह्या ज्ञानाग्नीमध्ये भाजा, हे विषयांचं बीज तुम्ही ज्ञानाग्नीमध्ये भाजा. कितीही लोकांनी पाणी घालण्याचा प्रयत्न केला ना तरी निघणार नाही. आणि याला परमार्थ म्हणतात, याला भक्ती म्हणतात, आहे की नाही?
तुम्ही ज्या वेळेला ताट पुढ्यात आल्यानंतर देवाचं स्मरण करता की नाही, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवण होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. ज्या वेळेला ताट पुढ्यात आल्यानंतर तुम्ही देवाचं नामस्मरण करताना त्या वेळेला तुम्ही अन्न नाही प्रसाद सेवन करता, प्रसाद सेवन करता. तुम्ही तुमच्या शेतावर जाताना जरी त्या रस्त्यामध्ये भगवंताचं नामस्मरण करत असाल ना, तर मग वारीला जाताना वेगळं आपण करतोय काय? काय करतोय आपण? घरामध्ये राहताना माझ्या प्रत्येक घरातल्या माणसाची ही माणसाची सेवा करत नसून प्रत्यक्ष भगवंत त्या माणसांकडून सेवा स्वीकारतो. अशा प्रकारची बुद्धी जर आमच्याकडे असेल आणि त्याप्रमाणे जर आम्ही कार्य करत असू तर ती सेवा प्रत्यक्ष भगवंत स्वीकारत असतो, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा ती सेवा स्वीकारत असतो. ही सगळी सूत्र आपल्या हातात आहेत, आपल्या जवळ आहेत. फक्त त्या प्रकारचं ज्ञान आम्हाला पाहिजे. नुसती पुस्तकं वाचून चालेल का? नुसती पुस्तकं वाचून जर ज्ञान आलं असतं तर घरी आपल्या कितीतरी माणसं शिकलेली आहेत, सांगितलं असतं शाळेचा खर्च खूप होतोय, पाठवू नका, आम्ही घरी शिकवतोय त्यांना. घरी सगळी पुस्तकं आहेत, आम्हाला सगळं वाचता येत आहे, लिहिता येत आहे, काही गरज नाही पाठवायची शाळेमध्ये. पण पाठवावं लागतंय, नवे नवे शिक्षकाच्या मुलाला सुद्धा शाळेत जावं लागतंय. पुस्तकी ज्ञान जर आपल्याला असेल ना तर ते साध्य करता येत नाही जी गोष्ट आपल्याला साध्य करायची. त्या मुलीला आई नेहमी सांगायची, अगं तू आता मोठी झालेली आहेस, उद्या सकाळ तुझं लग्न करावं लागेल. सासरी जर गेली जर काही आलं नाही तर ते कोणाच्या नावाने खडे फोडतील? कोणाच्या? मला महिलांकडून ऐकायचं आहे, कारण खडे फोडाचं काम कोण करतंय? सुनेला जर काही जमलं नाही, अहो खरंय की खोटं आहे? तुझी आई तुझं तुला आईने काही शिकवलं की नाही? म्हणून ती आई बिचारी प्रत्येक वेळेला त्या मुलीला सांगायची, अगं मला मदत व्हावी म्हणून नाही, कमीत कमी तुला यावं म्हणून तरी तू स्वयंपाक करायला लाग. त्या वेळेला ती मुलगी बोलायची, आई तू अशिक्षित असताना तुला वाचता पण येत नाही तर एवढा भारी स्वयंपाक करतेस. मी तर सुशिक्षित आहे, मला वाचता येत आहे, मी काहीही करू शकते. जे पदार्थ तू बनवू शकत नाही ना ते पदार्थ मी वाचून बनवू शकते. आणि झालं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर तिकडे गेली. 10-15 दिवसाने घरातल्यांनी ठरवलं चला सराई चालू आहे, आपण सगळ्यांनी आता कुठे जायचं? शेतावर जायचं आणि आपल्या सुनेच्या हातचं आज जेवण आपण जेवायचं. सासू शेतावर गेली, सासरा शेतावर गेला, घरातले सगळे शेतावर गेले आणि नवीन सून म्हणून त्यांनी घरात ठेवली. का तर ती काळी पडायला नको, तिला त्रास व्हायला नको, तिला काही वेगळं वाटायला नको की 15 दिवस पण झाले तर मला लगेच शेतावर काढली काय. आणि मग ते गेले शेतावर. इकडे येणे काय केलं, स्वयंपाक तर करायचंय. सासूने सांगितलंय वांगी बटाट्याची भाजी कर, भात कर मस्त आपल्याला, त्याचाच रस्सा काढ. शेतावर काम चालू आहे, काय जास्त जिभेचे चोचले पुरवून चालणार नाही. आणि मग काय झालं, तिने पुस्तक काढलं. पहिले भात कसा बनवायचा ते बघितलं. तांदूळ धुवून घ्या, त्या टोपामध्ये पाणी जरा उकळवा, गरम करा, त्याच्यामध्ये ते काय असेल ते, आता मला काही माहित नाही, हे पण मी सांगतो आता जे काय असेल ते, आहे की नाही. आणि मग ते त्याच्यामध्ये टाका ते तांदूळ आणि ठेवा झाकण. झालं भाताचं, झालं बाबा व्यवस्थित. दुसऱ्या गॅसवर बाजूला तिने भाजीची टोपशी ठेवली, बटाट्याची रान, वांगीची रान, ते त्याच्यात टाका. त्याच्यामध्ये काय टाकायचं, काही पाणी, काही मीठ, काही मसाला, काही अजून काय काय असेल त्या केलं, ठेवा झाकण, ठेवलं आणि येऊन मस्त की पायरीवर बसले. तेवढ्या दुपारची वेळ झाली, दुपारी आल्या, सगळे आले. आल्यानंतर सून पायरीवर बसलेली पाहून सासूला आनंद वाटला. कधी कधी दुःख वाटतो, पण तिला आनंद असा वाटला की सगळं आवरून माझी सून पायरीवर बसलेली. त्यांना बघितल्याबरोबर ती पण तडकन उठली, लगेच आली. सासू आतमध्ये गेली. काय केलंय म्हणे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलंय, भात, वांग आणि बटाट्याची भाजी. आता जाऊन सासू त्या टोपांच्या वरून जे काही पातेले होते त्यांच्या वरून जे झाकण होतं ते झाकण काढतंय, तर वांगी बटाटे मस्त पाण्यामध्ये मजा करतायत. काही फरक पडलेला नाही त्यांना.
माल मसाला सगळा टाकलेला आहे. इकडे तांदूळ सुद्धा कुठे वरती कुठे खालती मस्त मजा करतायत ते सुद्धा, त्यांनाही काही फरक पडला नाही, पाण्यामध्ये पोहतायत ते. तेव्हा ती बोलली, अगं तू सगळं केलंय बरोबर आहे, पण गॅस कुठे पेटवली तू? तेव्हा ती सून बोलली, त्या पुस्तकात लिहिलाच नाही. काय बोलली ती? त्या पुस्तकात लिहिलाच नाही, ज्या लिहिला नाही ते मी करणार कशी? पुस्तकी ज्ञान जर तुम्हाला असेल ना तर तुम्ही परिपूर्ण नाहीत, परिपूर्ण नाहीत. आहे की नाही? संतांनी ग्रंथांची निर्मिती नंतर केली, आधी आत्मभूती, आधी आत्मप्रचिती घेतली. ग्रंथांची निर्मिती कधी झाली? 16 वर्षापर्यंत देवाचा अनुभव घेतला, आत्मप्रचिती घेतली, देवाचा साक्षात्कार, ब्रह्मज्ञान, ब्रह्मस्थिती प्राप्त करून घेतली, आणि मग माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. जगद्गुरु तुकोबांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आलेले अनुभव, आपल्या आयुष्यात घडलेल्या घटना, ज्या काही बऱ्या वाईट असतील सगळ्या, गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबांचं चरित्र आहे. एक 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 अभंग जर आपण बघितला, एक एक अभंगाचा जर आपण अभ्यास केला ना, तर गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबांचं चरित्र आहे. ते तसं जगद्गुरु तुकोबांच्या जीवनामध्ये काय काय घडलेलं आहे ना ते कळत आहे. म्हणून पुस्तकी ज्ञान कितपर्यंत नेणार आपल्याला? अल्पज्ञान थोडाफार हलकून घेतला की आपण बोलतो, एखाद्याला काय हलकून भेटलं की तो म्हणतोय माझ्यासारखा कोणच नाही, आहे की नाही? मग याला भेट, हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, ठीक आहे. तुम्हाला माहिती नसेल आणि मग दुसऱ्याला विचारताय ना, चांगलं. तुम्हाला माहिती असून जर दुसऱ्याला विचारत असाल तर हा तुमचा अभिमान आहे, तुमचा गर्व आहे, तुमचा ताठा आहे. एकाला असं विचारलं त्याने, दादा अमुक ओवीचा अर्थ काय, अमुक श्लोकाचा अर्थ काय? तो जस्ट आताच कुठेतरी सुरुवात करत होता बाबा परमार्थाला, आलं का लक्षात? पण ह्या महाराजांनी त्याला असं काय विचारलं की त्याला ते येत नव्हतं. पण त्याने विचार केला, मी आताच कुठेतरी सुरुवात करतोय, आवडीने, निष्ठेने, आनंदाने. मला असं वाटतंय की कुठेतरी आपण हे आत्मसात करावं, हे ज्ञान घ्यावं, आपण सुरुवात करावी. आणि सुरुवातीलाच ही माणसं अशी विचारायला लागली, पण येत नाही म्हणून त्याने का असं नर्वस नाही झाला किंवा त्याने चेहरा पाडला नाही. त्या बाबाला विचारलं, बाबा मी खूपच लहान आहे, तुमच्यापेक्षा खूप अल्पज्ञानी आहे, मला काही पूर्ण ज्ञान नाही आहे, पण तुम्ही सांगा, तुम्ही मला जे विचारताय ते तुम्ही आईच्या गर्भातूनच शिकून आलात का? कुठेतरी वाचनात आलं तेव्हाच तुम्ही मला विचारताय की नाही? कोणीतरी तुम्हाला सांगितलं, उपदेश केला तेव्हाच तुम्ही मला विचारतात की नाही? मग ते माझ्या वाचनात आलं ना, मला कधीतरी कोणीतरी उपदेश करेल ना, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं. किती सोपं आहे ना? अल्पज्ञानी माणसाची कधीही फजिती होऊ शकते. पूर्वी गावावर, खेड्यापाड्यांवर 4थी पर्यंत शाळा असायच्या आणि इंग्लिश कितवी पासून असायची? 5वी पासून, बरोबर आहे? 5वी पासून. आता 4थी पर्यंत शाळा म्हटल्यानंतर सगळी आपली मराठी पर्यंतच, इंग्लिशचं काही माहितच नाही. पण एक मामाकडे जाऊन कसा तरी 5वीचा वर्ग एकट्याने केलता तिकडे पुरा. पण तिकडे शिकत असताना पण कधी गावाकडे आला ना, दॅट पॅट मॅट काही पण मारून मोकळा, त्याला यांना काय समजतंय, इंग्लिश बोलतोय बरं. पण गावातल्यांना वाटायचं, बाबा काय इंग्लिश बोलतोय, काय येतंय त्याला, काय ज्ञान त्याचं, आहे की नाही? पण समोरच्याने समजू नये, काहीतरी म्हणतात त्याला, बाबा वासरात लंगडी का असं काहीतरी म्हणतात ना ते, असं कधी समजू नये. बरोबर आहे का? ते आलं का ते नुसतं दॅट पॅट मॅट हॅट हे येस नो एवढंच याचं त्याला पता. येस म्हणजे हो ना, नो म्हणजे नाही. काळांतराने ज्या वेळेला त्याला सुट्टी लागली त्यावेळेला गावावर आला आणि नेमका त्याच वेळेला एक शिकारी शिकार करून जंगलामध्ये भटकून भटकून एक शेतकऱ्याला तिकडे शेतावर भेटला आणि तो इंग्रजी बोलत होता बरं. आणि ते इंग्रजी बोलता बोलता त्याने त्याला त्या शेतकऱ्याला सांगितलं, प्लीज गिव्ह मी वॉटर, मला पाणी पाहिजे म्हणून. शेतकऱ्याला काही समजलं नाही, पण त्याला एवढं माहिती आहे की आपला बाल्या जी भाषा बोलतो ना तीच भाषा आहे. त्याने त्याला हात केला, बाबा थांब इथे. हात केल्यानंतर त्याला वाटलं हा पाणी आणायला गेला, पण हा बाल्या आणायला गेला. गावात आला, बाल्याला शोधलं, बाल्या आहे कुठे, बाल्या आहे कुठे.
शोधलं बाळ्याला आणि बाळ्याला सांगितलं, बाळ्या तुझी भाषा बोलतो ना तीच भाषा बोलणारा कोणतरी आलाय, काय बोलतो ते माहित नाही पण तुला समजेल. आता बाळ्यालाही माहिती मला काय समजेल, पण काय करावा, नाही जावा आणि नाही बोलावं तर एवढे दिवस मारली इंग्लिश फुकट. केली हिंमत बाल्याने, गेला पुढे उभा राहिला, त्या माणसाच्या पुढे उभा राहिल्यानंतर त्याने सांगितलं प्लीज गिव्ह मी वॉटर. हा बोलतो यास. समजलं नाही पण येस म्हणजे हो आणि नो म्हणजे नाही एवढं माहिती होतं त्याला. यास. थोडा वेळ तिथेच उभा राहिला, हा विचार करतोय येस बोलला मग हलत पण नाही हा जागेवरून, कोणाला सांगत पण नाही पाणी दे म्हणून. काय परत हा बोलतोय प्लीज गिव्ह मी वॉटर. नो. अरे बापरे, परत तो बोलतो प्लीज गिव्ह मी वॉटर. यस. जागेवरून हलत नाही. येस नो येस नो 4-5 वेळा ऐकून घेतला, दिल्या 2-4 कानाखाली ठेवून. बाळ्या चोळत चोळत गावात आला. गावातली माणसं विचारायला लागली, अरे तुला का मारलं रे त्याने, तो काय काय इंग्लिश मध्ये काय बोलत होता. तेव्हा बाळ्या बोलतो तुमच्या मुलं मला मार खायला लागला, तुमच्या मुलं त्यांनी मला मारलं. अरे पण आमच्यामुळे का, तो मला इंग्लिश मध्ये असा बोलला की तू एकटाच काय इंग्लिश शिकला, एवढ्या सगळ्यांना शिकवायची ना. खर तर त्याचा ना याचा काही संबंधच नाही. पण अल्पज्ञानाची अशा प्रकारे कधीही फजिती होऊ शकते. म्हणून जेवढं नम्रतेने तुम्हाला राहता येईल, जेवढं नम्रतेने तुम्हाला परमार्थ करता येईल ना, तेवढं नम्रतेने करावं, तेवढं नम्रतेने करावं. आपलं ज्ञान मिरविण्यापेक्षा मुरवलेलं बरं असतंय. कारण मालकाला, पांडुरंग परमात्म्याला मिरवलेलं आवडत नाही, मुरवलेलं आवडतंय. आणि मुरवा, अंतःकरणामध्ये हे ज्ञान मुरवलं पाहिजे, आहे की नाही. आणि म्हणून पुस्तकी ज्ञान काही कामाचं नाही, अल्पज्ञान जर तुमच्याकडे असेल तर तेही काही कामाचं नाही, अति पण काही कामाचं नाही. अति म्हणजे सगळं मलाच येत आहे, मला जास्त कळत आहे. कधीतरी गुरुला पण शिष्य शिकवायला जातो, कारण तो त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेला असतो, बरोबर आहे का. त्यांना शिकवायला जातो. व्यास मुनींनी लिहायला घेतलेलं ना, वेद लिहायला घेतलेलं, तेवढ्या जैमिनी काय बोलले, आला ना तो शब्द का बाबा, जसे अज्ञानी मनुष्याला इंद्रिय फसवतात तसेच ज्ञानी माणसाला सुद्धा इंद्रिय फसवू शकतात. जैमिनी बोलतो थांबा इथे. व्यास मुनींचे शिष्य 4, वैशंपायन, पहिलं, सुमंतू आणि जैमिनी. त्यापैकी जैमिनी तिथे होते आणि जैमिनी काय बोलले, थांबा इथे पुढे लिहू नका, हे लिहायचं नाही. अज्ञानी माणसाला इंद्रिय फसवतात बरोबर आहे, पण ज्ञानी माणसाला कधीच फसवू शकत नाही. आणि झालं, व्यास मुनींनी त्याच ठिकाणी लेखणी ठेवली, सांगितलं 2 दिवस मी बाहेर जातो, बाहेर जाऊन आल्यानंतर पुढचं लिखाण करू. व्यास मुनी गेले, हा तिथे राहिला, मठावर राहिला, तिथे एकटाच राहिला. तो रात्रीची वेळ होती, एक गंधर्व कन्या त्या ठिकाणी फिरत होती. फिरता 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 तिने बघितलं ज्या अर्थी काहीतरी उजेड दिसतो त्या अर्थी इथे काहीतरी आहे, कोणतरी आहे. आणि त्या मठाच्या दिशेने आली. ती आल्यानंतर पाहते तर जैमिनी तिथे होते. नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर सांगितलं मी रात्र झालेली आहे, मला मी फिरत आहे इकडे, फिरता फिरता मला इकडे रात्र झाली, मला काय आता जायला काही मार्ग नाहीये, मला एक रात्रीपुरता इथे सहारा मिळेल का. त्यावेळेला जैमिनीने सांगितलं हो चालेल राहा. ऐक, त्यावेळेला मग काय सांगितलं त्या गंधर्व कन्याने, मी बाहेर राहते, तुम्ही तरुण आहात, मी तरुण आहे, तुम्ही एकटे आहात, मी एकटे, दोघांच्या मनामध्ये काही यायला नको म्हणून मी बाहेर राहते, तुम्ही आतमध्ये राहा. पण त्यावेळेला जैमिनीने काय सांगितलं, ठीक आहे तुम्ही आतमध्ये राहा, मी बाहेर राहतो, इथपर्यंत ठीक आहे. कारण तुम्ही तरुण आहात, कन्या आहात, मुलगी आहात, आतमध्ये राहा, मी बाहेर राहतो. पण मग असं झाल्यानंतर याच्या मनामध्ये विचार आला की आलेले बरोबर आहे, पण आपण विचारलं नाही कशासाठी आलेली, कशासाठी फिरते, काय काय आहे ते, आहे की नाही. तिला पाणी हवं आहे का म्हणून ती गेल्या आतमध्ये, तुम्हाला पाणी वगैरे हवं आहे का म्हणे, नाही नाही पाणी वगैरे नाही, मला लागलं तर मी सांगेन, तुम्हाला यायची गरज नाहीये. आला बाहेर. परत तुम्हाला काही अंगावर वगैरे अजून पाहिजे का, हवं आहे का, काही थंडी वगैरे वाजते का तुम्हाला, अजून देऊ का, काही थंडी लागते का. नाही नाही नाही, मला काही लागलं तर मी तुम्हाला सांगेन, तुम्ही यायची गरज नाहीये, बरं का. याला राहतच नाही म्हणून परत गेले. परत गेलं जैमिनी आणि विचारतोय हो तुम्ही आलात बरोबर आहे, पण तुम्ही फिरताय कशासाठी, तुम्ही आलात कशासाठी, तुम्ही कशासाठी इकडे वनामध्ये जंगलामध्ये फिरत होते ते काही माहित नाहीये, जरा सांगा ना. त्यावेळेला ती गंधर्व कन्या बोलते मी गंधर्व कन्या आहे आणि वर शोधण्यासाठी मी फिरत होते, वर शोधण्यासाठी मी फिरते. तुमचं लग्न झालंय का. जैमिनी बोलतो नाही, मी पण वधूच्या शोधात आहे, बरं का.
आणि मग झालं. पण तेवढ्यात ते काय बोलले माहितीये का, माझा एक अट आहे, हे माझा नियम आहे, माझा एक पण आहे, जो माणूस मला खांद्यावर घेऊन 7 फेऱ्या मारेल की नाही, गोल प्रदक्षिणा मारेल की नाही, त्याच्याशी मी लग्न करणार आहे, अन्यथा नाही. जेमिनीने विचार केला याचं वजन किती असेल आणि 7 फेऱ्या मारायचे, गोल प्रदक्षिणा, काय एवढा विशेष आहे. चालेल म्हणे, घेतोय. लगेच घेतली खांद्यावर, एक प्रदक्षिणा झाली, दुसरी प्रदक्षिणा झाली, तिसरी प्रदक्षिणा झाली. पायाकडे लक्ष गेला, तेवढ्यात विचार केला, पाय जर एवढे कोमल आहेत, पाय जर एवढे चांगले आहेत, पाय जर एवढे सुंदर आहेत, गाल किती सुंदर असतील, आणि गालाला हात लावायचा म्हणून वरती हात गेला, तेवढ्यात पाहतोय तर काय, गालाला केस, दाढी खाली उतरवली. पाहतोय तर व्यासमुनी साष्टांग नमस्कार घातला, आणि मग व्यासमुनींनी सांगितलं, सांग आता लिहायचं की नाही लिहायचं. साष्टांग नमस्कार घातला. जैमिनी म्हणाले, महाराज तुम्हाला सगळं करते, तुम्ही सर्वज्ञ आहात, माझ्यापेक्षा तुम्ही ज्ञानी आहात, जे तुम्हाला पटेल ते लिहा, माझा अधिकार तुम्हाला सांगण्याचा नाहीये. आपला विषय काय आहे? ज्ञान. पुस्तकी ज्ञान आपल्या उपयोगी नाही, अल्पज्ञान आपल्या उपयोगी नाही, अतिशहाणा त्याचा बरोबर आहे की नाही. आता बैल तर राहिला नाही, मग टोणगा म्हणावे की काय, काही कळत नाही. रिकामा, काय रिकामा ते असा, त्याला नाही, हा म्हणजे त्याचा काय रिकामा असा. कारण बैल फक्त आता पहिले नांगराला दिसायचे, आता फक्त शर्यतीनं दिसतात. बाबा खरं आहे की खोटं आहे. आणि ही आमची तरुण तरुण पोरा, आई वडिलांची काय अपेक्षा असते आपल्याकडून, आणि चांगले शिक्षण देतात, स्वतःच्या पोटाला चिमटा घेतात. माझ्या पोराने चांगलं व्हावं, चांगलं नाव कमवावं, चांगल्या प्रकारे काम करावं, 4 पैसे कमवून आणावेत. प्रत्येक बापाला वाटतंय ना. कुठल्या बापाला असं वाटतं की माझा मुलगा वाया जावा, कुठल्या बापाला असं वाटतं की माझ्या मुलाने असेच उन्हाळक्या कराव्यात, कुठल्या बापाला असं वाटतं की माझ्या मुलाने असे 2-2, 4-4 दिवस असेच नको तिकडे घालवावेत. कुठल्या बापाला असं वाटतंय. तरुण तरुण पोरांनाच नाद येतो. बाप बिचारा बोलतोय, अरे कामाला जा दादा, काम कर दादा, 4 पैसे कमवून आण बाला, घरामध्ये तुझी गरज आहे. आता तुला एवढा मोठा केला आम्ही, आशेमध्येच केला ना, आम्हाला आशा होती याला मोठा झाल्यानंतर कामाला जाईल, 4 पैसे कमवून आणेल, त्याने 4 पैसे कमवून आणल्यानंतर आम्हाला सुख प्राप्त होईल, आम्ही कुठेतरी शांत राहू. पण आजही जर आम्हाला लोकांच्या कामाला जाऊन जर 4 पैसे मिळवावे लागत असतील, आजही आमच्यामध्ये त्राण राहिलेला नाही, देहामध्ये शक्ती राहिलेली नाही, तरी सुद्धा जर आम्हाला काम करून जर 4 पैसे मिळवून तुला जर पोसावं लागत असेल, तर तुला एवढा मोठा वाढवून फायदा काय. तुम्ही खेळू नये असं माझं म्हणणं नाही आहे. खरं तर मैदानामध्ये खेळावं ना तरुण पोरांनी, पण बाप सांगतोय दादा, अरे 4-4, 5-5 दिवस तिकडे बॉल बॅट खेळण्यापेक्षा. आणि हे काय करतात माहितीये का दादा, तरुण पोरं बरीचशी गोडाऊनला कामाला जातात, 15 दिवस तिथं काढतात, एखाद महिना काढतात, एखाद महिन्याचा पगार घेतला की तोपर्यंत एखादी मॅच येतेच कुठेतरी 4-5 दिवसाची. अरे एखाद्या दिवशी सुट्टीच्या दिवशी ठीक आहे ना, जा ना, खेळा ना तुम्ही. आणि बाप जर सांगायला गेला तर ही अल्पज्ञानी, ही नको त्या विचाराची पोरं 25 वर्ष बापाने सांभाळलं, स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, याला ताप यावा आणि बापाने टेन्शन मध्ये यावं, घरात पैसे नसताना उसने पासने बघावे, डॉक्टरकडे न्यावे, डॉक्टर उपचार करावे आणि याला बरं करून आणावं. 25 वर्षाचा जो त्याग आहे, 25 वर्षाची जी मेहनत आहे, 25 वर्षाचं सांभाळणं आहे, सगळं विसरलं जात आहे. आणि अरे कितीतरी ठिकाणी तरुण पोरं आत्महत्या करताना दिसत आहेत, बाप बोलला म्हणून. बाप कधी मुलाला वाईट सांगणार आहे का? बाप कधी मुलाला वाईट मार्गदर्शन करणार आहे का? मुलाचा कुठेतरी वाकडा पाऊल परत असेल त्यामुळेच तो बाप सांगतोय ना. मुलगा कुठेतरी वाईट मार्गाला जात असेल त्याच्याकडे पाहूनच बाप सांगतोय ना. बाप आमचा संस्कार करण्यामध्ये कधी कमी पडलाय का हो? कधीच नाही. आई कधी संस्कार करण्यामध्ये कमी पडलेली आहे? कधीच नाही. चांगलंच ज्ञान आई वडील देतील, चांगल्याच सांगतील, कधीच वाईट सांगणार नाही, कधीच नाही. पण तरी सुद्धा आमच्या तरुण पोरांमध्ये परिवर्तन होत नाही. चांगली चांगली तरुण पोरं व्यसनाधीन होऊन बापाच्या आधी निघून जातात. काय वाटत असेल त्या बापाला? हा विचार करणं गरजेचं आहे. याचा विचार करणं आम्हाला महत्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या दिवशी आमच्याकडं नम्रतेचं ज्ञान प्राप्त होईल ना, त्या दिवशी निश्चित परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवशी निश्चित परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. मौली, आज समाजामध्ये अशी काही परिस्थिती पाहायला मिळते बऱ्याचशा ठिकाणी. आई वडील बिचारे चांगल्या प्रकारे कर्म करतात, आई वडील चांगल्या प्रकारे राहतात, जगतात, वागतात, मानामध्ये असतात,
स्वतःच्या पोटाला चिमटा काढून ते आपल्या घराचा सांभाळ करत असतात, आपल्या मुलांना सांभाळत असतात, आपल्या मुलींना सांभाळत असतात. पण काही वेळेला काही परिस्थिती अशी आहे ना, एखादा मुलगा व्यसनाधीन होतो, एखादी मुलगी नको ती कर्म करते, नको त्या कर्माच्या अधीन होते, नको